हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? ऑप्शन ए इंग्रज, बी भारत सरकार, सी अकबर, डी शहाजहान. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला. दिल्लीच्या ऐतिहासिक जुन्या लाल किल्ला हा लाल वाळूच्या खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला 5व्या मुघल बादशाह शहाजहानने बांधला होता. प्रश्न दुसरा आहे, भारताचा लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हणतात? ऑप्शन ए व्हर्निक्युलर प्रेस ॲक्ट, बी रॉलेट ॲक्ट, सी भारतीय परिषद कायदा, डी पीठ कायदा. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रॉलेट कायदा. या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखले जात होते. अराज्य आणि क्रांतिकारी गुन्हा कायदा होता. 1919मध्ये ब्रिटिश सरकारद्वारे हा कायदा सुरू केला गेला होता. त्याचे नाव आणि त्याचे अध्यक्ष ब्रिटिश न्यायाधीश सर सिडनी रॉलेट यांच्या नावावरून या कायद्याला हे नाव देण्यात आले. प्रश्न चौथा आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, बी गोपाळकृष्ण गोखले, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी पंडित जवाहरलाल नेहरू. फ्रेंड्स, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाज द सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली होती. भारतातील नागरिकांसाठी स्वयंसेवी सेवेचा मार्ग शोधणे आणि विकसित करणे हा त्यांचा समाजाचा उद्देश होता. राष्ट्रीय प्राप्तीला चालना देण्यासाठी तसेच देशाची आर्थिक ताकद वाढविण्यासाठी याची स्थापना केली होती. प्रश्न पाचवा आहोत, नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी इंदिरा गांधी, सी रवींद्रनाथ टागोर, डी राकेश शर्मा. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक भेटणारे हे पहिले भारतीय आहेत. या कार्यासाठी 1913मध्ये नोबेल पारितोषिक यांना मिळाले होते आणि हे भारतातील पहिले नागरिक आहेत. प्रश्न 6वा आहे, प्रसिद्ध सांची स्तूप भारताच्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी महाराष्ट्र. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये प्रसिद्ध सांची स्तूप हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. प्रश्न 7वा आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी रवींद्रनाथ टागोर, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद,
डी. पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले होते. प्रश्न 8वा आहे आग्रा शहराची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए. इंग्रज, बी. भारत सरकार, सी. सिकंदर लोधी, डी. शहाजहान. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. सिकंदर लोधी यांनी आग्रा शहराची स्थापना 1503 या वर्षी केली होती. प्रश्न 9वा आहे अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन ए. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. पंडित जवाहरलाल नेहरू, डी. राजीव गांधी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे अग्निपंख पुस्तक आहे. अग्निपंख हे माजी भारतीय राष्ट्रपती तसेच प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. प्रश्न 10वा आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए. महात्मा गांधी, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी. पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ दिली. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.